आदरणीय रामदासजी कुंभार यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो अर्थात शारदा 11 सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते। दोन्ही प्रतिष्ठित संघ मालकांमध्ये ही लढत आहे। रामदासजी कुंभार आणि दुसऱ्या बाजूने गणेश मोरे, गणेशदादा मोरे। तर आपण पाहणार आहोत शारदा 11 या टीमची बॅटिंग। मला वाटतं तुम्ही पुढे स्टेप घेऊन गोलंदाजी करू शकत नाही, तुम्हाला जाग्यावरून गोलंदाजी करायची, हा एक बेसिक नियम आहे। बॉल मला वाटतं बॅचवर पिचवरती ज्यावेळेस गाईड होईल, टप्पा घेईल, त्यावेळेस तुम्ही पुढे येऊ शकता। तोपर्यंत गोलंदाजाला पुढे येता येणार नाही याची दखल आपण घ्या। चला गोलंदाज एका बाजूला गणेशदादा मोरे वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अर्के शारदा 11 या दोन संघांदरम्यान चालू असलेली लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। आणि पहा दोन्ही संघ बालांटी आहेत, दोन्ही संघ कट टू कट आहेत। सलामी जोडी आपण मैदानावरती पाहतो, वल्लभ आणि अजय ही सलामी जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मात्र सज्ज होईल, अमोल गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो। चेंडू शक्यतो फोडून मैदानावरती टाका। गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो। आपण पाहतो भागेश्वरी प्रीमियर लीग क्रीडा स्पर्धा 2026 गोलंदाजी मार्गवरती बॉलर तयार, अमोल गोलंदाजी मार्गवरती आहे। स्ट्राईकला आपण पाहतो वल्लभ, अजय स्ट्राईकच्या दिशेने आणि अजयच्या पॅट मधून चांगला स्ट्रोक, तिथे पंचांचा इशारा, नो बॉल, त्यावरती आलाय 4। 5 धावा, कुठलाही चेंडू नाही। गोलंदाज अमोल तिथे खर्च केलेले आहेत आणि स्ट्राईकच्या दिशेने अजय, काय सुंदर बॅटिंग सो मात्र मैदानावरती करतोय। यावेळेचा बॉल परत येतात स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला स्ट्रोक घेतोय। धावफलक वाढणार आहे, धावफलकावरती 9 ऑन बोर्ड। गोलंदाजच्या माध्यमातून अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आहे। ओ हो वेस्ट ऑफ हाईट, इट्स अ बीमर, नो बॉल। पुन्हा एक अवांतर धाव येते, संघाची धावसंख्या 10 ऑन बोर्ड। हलक्या हाताने डिफेन्स केला, चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती मार्गस्थ होतील, धाव या ठिकाणी घेतलेलीच नाही। अजय यांनी थांबवलं नॉन स्ट्राईक एंडला, वल्लभ यांना धाव येणार नाही आणि याचबरोबर एक डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतो। हलक्या हाताने डिफेन्स करायचा, आउटसाइड एज, विकेटचं पतन होणार आहे। पहिला धक्का लागलेला आहे, पहिला फलंदाज बाद। एकच नाव आजच्या दिवसामध्ये गाजणार आहे, माधवजी ठाकरे सरांचं। जबरदस्त एंटरटेनमेंट आपल्या सर्वांचं त्यांच्या माध्यमातून मात्र केलं जात आहे। आणि या ठिकाणी स्कोर कार्ड जर आपण पाहिलं, धावफलकावरती 10 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। एक फलंदाज गमावलेला अजय या ठिकाणी बाद होत आहे। कोलमट टप्प्याचा बॉल, निशांत आले नवीन फलंदाज आणि त्यांच्यासाठी हा बॉल जर आपण पाहिला, जो इथे निर्धाव येताना पाहायला मिळतोय, काय गोलंदाजी केली आहे। सुरुवातीला थोडीशी खराब गोलंदाजी आपण पाहिली, तर नंतर आपण पाहतो बेस्ट ऑफ हाईट, पुन्हा एक नो बॉल, फुल काय डिसिजन येतोय पंचांचा हे आपल्याला पाहायचंय। ऑफिशियल्स डिसिजन देतील, यस नो बॉल नाही। धावफलकावरती 11 आउटबोट। षटक क्रमांक पहिले ते मार्गस्थ असताना गोलंदाजच्या माध्यमातून अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आहे। यावेळेचा बॉल परत येतात स्ट्रेट टू ग्राउंड, सरळ समोरच्या दिशेनं येतोय 4। 15 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे। चांगली बॅटिंग या ठिकाणी निशांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। पहा एक विकेटचा दबाव मैदानावरती आपण पाहतो, तर धावफलकावरती 15 धावा आहेत।
नामवंत क्रीडा स्पर्धा 4थ्या वर्षामध्ये येत असताना 365 दिवस हे सर्व क्रीडा रसिक सर्व खेळाडू या स्पर्धेची वाट बघतायत आणि पहा एक नामवंत स्पर्धा या ठिकाणी उभी राहतीये. 15 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे एक फलंदाज. मला वाटतं सर्वच धावा या ठिकाणी आहेत. बॅटला चेंडू लागो, शरीराला लागो, कुठेही लागो, ओव्हरथ्रो सर्व धावा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. तर धावफलकावरती 15 धावा या ठिकाणी आपण पाहतो. एक षटक मैदानावरती संपलेला आहे आणि गोलंदाजी मार्गवरती हर्षद जो मात्र सज्ज होणार आहे. एका बाजूला अर्के शारदा 11 तर दुसऱ्या बाजूला मोरे वॉरियर्स. यावेळेचा बॉल पाहायचंय तिथे पंचांचा इशारा काय येतोय. यस इथे व्हाईट बॉल अवांतर. परत एकदा वन्स अगेन वाईट. बॅक टू बॅक हा दुसरा खराब चेंडू. हर्षद पुन्हा एकदा हा चेंडू जो मात्र खेळण्याचा प्रयत्न होता निशांच्या बॅट मधून शॉर्ट फाईट मध्ये चेंडू फील्ड होईल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या वाढताना पाहायला मिळते 18. हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती हलक्या आता लॉफ्ट केला गॅप मधून सुसाट वेगात चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे. येतोय चौकार. 4 रन. गोलंदाज तुना तयार. यावेळेचा बॉल परत एकदा खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईट मध्ये तिथे चेंडू कव्हर होईल. एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीनं डबल कव्हरती 23. प्रत्येकाचा आज आनंद गगनात मावणार नाही. धुलीवंदनानिमित्त आपण पाहतोय स्पर्धाची मात्र सातत्यानं दरवर्षी रेश्मा एंटरप्राइजेस आणि SM वॉरियर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती. यानंतर आपला टॉस आहे. नो +4 यस इथे 5. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचणार आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ आपण पाहतो. याही षटकामध्ये थोडीस लांबलेलं षटक आपण पाहतो. हर्षदच्या माध्यमातून स्ट्राईकला निशांत काय जबरदस्त बॅटिंग करतायत. फुल टॉस गॅप मध्ये गेलेला नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहेत. अमोल तिथे चेंडू कव्हर करतील. एक धाव या ठिकाणी येते आणि एका धावे पाठोपाठ 29 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. भरपूर चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा ढकल हा चेंडू हलक्या हातानं फिल्डर डाऊन दी बॉल चेंडू कव्हर करतील. पुन्हा एक सिंगल येते. 30 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. दुसरं षटक या ठिकाणी जे मात्र मार्गस्थ असताना हर्षद रिवर्स. वा सुंदर टोला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निशांच्या बॅटमधून आलाय चौकार. दोन षटक संपले आणि 2 षटकांच्या समाप्त्यांती रन स्कोर बोर्ड होती 34. लास्ट ओव्हर आपण या ठिकाणी 12 आहोत. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. कॅप्टन प्रथमेश. यावेळेचा बॉल ओ हो फिल्डर बीट आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनचा वेध येतोय शानदार दिमागदार चौकार. 4 रन. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत ते ऑफिशियल्स किती धावा आताच्या. धावा किती आताच्या.
या ठिकाणी आपण पाहतो मुरबाड नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय आणि त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक रामभाऊ दुधाळे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। मुरबाड नगरीचं भूषण मी विनंती करतो रामभाऊ दुधाळे साहेबांना आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे। सर आत्ताच्या धावा किती? 2 का? ओके, एक सिंगल ओके, सिंगल 39 बॉलर बॅक ड्राईव्ह सुंदर फटका निशांत ऑन फायर येतोय 4 चौकार चांगला स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहिला जागा बनवली स्ट्रोक साठी आणि सरळ आपण पाहतो व्ही शेप मध्ये आला एक शानदार स्ट्रोक 4 धावा येतील निशांतच्या बॅट मधून आणि 4 धाव्यांबरोबर टीमची धावा संख्या वाढताना पाहायला मिळते। धावफलकावरती आपण नजर टाकू 43 धावाच्या मात्र स्कोर बोर्ड होते आहेत तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे। रामभाऊ दुधाळे विद्यमान नगरसेवक मुरबाड यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे आणि नुकतंच आपण पाहतो अगदी आपण पाहतो माझे नगर अध्यक्ष देखील होते अनेक खेळाडू कक्षामध्ये तुम्ही टाळ्या वाजवा चेअरअप करा बॅड कमेंट्स इज नॉट अलाउड। यावेळेचा बॉल तिथे यस व्हाईट बॉल आणि तिथे येतोय 4 लकी पंजा पुन्हा एकदा 5 धावा येतील संघाची धावा संख्या 5 ने पुढे गेली आहे। धावफलकावरती 48 धावा ज्या आपण या ठिकाणी पाहतो गोलंदाजी मार्कमध्ये प्रथमेश वल्लभ आणि निशांतची जोडी आता मैदानामध्ये जमली आणि पहा एका मोठ्या भागीदारीकडे ची मात्र वाटचाल केली जाते। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतात प्रथमेश फ्लॉप लेनचा बॉल तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती थोडासा चेंडू तिथे ब्रेक होताना पाहायला मिळाला एक धाव आली आहे दुसरीचा प्रयत्न होईल का प्रयत्न केलाय पण आलेला अपयश या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज आउट निशांत इथे बाद। यावेळेचा बॉल परत एकदा चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे शानदार स्ट्रोक आलाय 4 धावा चौका। आता अंतिम चेंडू शिल्लक आहे धावफलकावरती 53 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तर आता आपण पाहणार आहोत ओहो हो तिथे षटकार आणि षटकारला इथे फलंदाज आउट आहे वल्लभ बाद होतो तर आपण पाहतो 3 विकेट गमावलेल्या आहेत आणि 3 विकेटच्या समाप्ती अंती धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोर कार्ड वरती तब्बल 53 आणि लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी मोरिया वॉरियर्स संघासमोर 54 धाव्यांचं लक्ष आहे। खरं तर आता गणेश दादा मोरे यांच्या मालकीचा टीम कशा प्रकारची कामगिरी करते कारण आज आपण पाहणार आहोत बाबू खाडे यांचा खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल कशा प्रकारे होतोय आणि पाहायचा आज टीम काय करते कारण मजबूत संघ आहे। रेशमा एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला थँक्यू रेशमा एंटरप्राइजेस SM वॉरियर्स हा टॉस या ठिकाणी संपन्न होतो तर लगेच टॉस साठी मी रामभाऊ दुधाळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा टॉस नेक्स्ट मॅचचा आपण या ठिकाणी घेतो। प्रथमतः आदरणीय माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि मुरबाड नगरीमध्ये ज्यांनी विकासाची गंगा आणली अशा आदरणीय रामभाऊ दुधाळे साहेबांचा प्रथमतः या ठिकाणी आपण शुभ सन्मान इथे संपन्न करत आहोत तर मी विनंती करतो AB आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। या स्पर्धेसाठी उपस्थित राहून अगदी या स्पर्धेची शोभा वाढवली आपल्या तर सर्व तरुण सहकार्यांच्या पाठीमागे उभं राहणारे खंबीर नेतृत्व आणि कर्तृत्व आहे रामभाऊ दुधाळे साहेब आणि यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। दादांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न होईल रामभाऊ दुधाळे साहेब विद्यमान नगर मुरबाड नगरी आणि त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस संपन्न होतो आहे। चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स या
पहिला शूट आपण या ठिकाणी पाहतो अवांतर व्हाईट बॉल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. संदीप गोलंदाज तयार. अमोल ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल तिथे गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉलवरती सरळ फिल्डर वरती हा चेंडू गेला. एक धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे जाताना पाहायला मिळते 2 या धाव संख्येवरती. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि या स्पर्धेतून रजा देखील घेताना पाहायला मिळतात. रामभाऊ दुधाळे साहेब, आपण स्पर्धेमध्ये आलात, आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. SM वॉरियर्स टॉस जिंकला. डिसिजन काय? फील्ड फर्स्ट. ओके, जातो आपण मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मात्र सज्ज आहेत. संदीप गोलंदाजी मार्क वरती आणि धावफलकावरती 6 धावा या ठिकाणी आपण पाहतो. हर्षद स्ट्राईकच्या दिशेने गोलंदाजी मार्क वरती. संदीप पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेचा बॉल इथे दांडी गुल. विकेट. फलंदाज बाद. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 6 धावा संख्येवरती गोलंदाजी मार्गवरती संदीप चे मात्र सज्ज आहेत. 53 धावांचं बलाढ्य लक्ष, 54 धावांचं बलाढ्य लक्ष इथे काढायचंय. गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल तिथे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण सुंदर होईल आणि याचबरोबर रेश्मा एंटरप्राइजेसचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या उजव्या साईडला पण यायचे. असा व्हाईट बॉल. पाहतो आपण तिथे स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तब्बल 8 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड होते आहेत. म्हणजे मोठं लक्ष, 54 धावांचं लक्ष तुम्हाला गाठायचं आहे. अमोलला आज भरपूर मोठी करामत करावी लागेल. संदीपच्या गोलंदाजीवरती पाहायचं कामगिरी कशी होतीये. संदीप पुन्हा सज्ज होतील. यावेळेचा बॉल नो बॉल. पाहिजे तिथे धावबादची संधी होती, गमवली संधी. 1+1 2 धावा. बाबू खाडे सर या ठिकाणी संपर्क साधा. बाबू खाडे. संघाची धाव संख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावफलकावरती 10 धावा आहेत. अजय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा जो मात्र खेळला गेला समोरच्या दिशेने. अमोलच्या बॅटमधून पुन्हा एक सिंगल धाव येते आणि या सिंगल बरोबर 11 ऑन बोर्ड. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना प्रथमेश आणि अमोल ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा. माधवजी ठाकरे. वा, काय पर्सनॅलिटी आहे. जबरदस्त जबरदस्त अदाकारी. या टाळ्या होतील का माधवजी ठाकरे यांच्यासाठी. काय जबरदस्त अदाकारी.
व्हाईट बॉल एक आगळी वेगळी शैली आणि ही शैली खरं तर प्रभावित करते तुम्हाला सर्वांना. ओ हो हो, हिट विकेट अगदी घरट्यावरून बुलडोजर फिरलाय तिथे आणि पहा व्हाईट प्लस विकेट फलंदाज बाद. परिमार्जन पुढे काय असेल हे आपल्याला पाहायचंय. तर गोलंदाजी मार्क वरती अजय जे मात्र सज्ज आहेत. कोण जिंकेल? एका बाजून मोरी ऑरियर्स, दुसऱ्या बाजूला आर.के. शारदा 11. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळला, नो बॉल आणि तिथे फलंदाज रनआउट म्हणजे एक अवांतर आणि तिथे विकेट आहे. नो बॉल आहे सर. नो बॉल का? बॉल काउंट का सर? ओके. परत एकदा बॉल बॅक ड्राईव्ह, चांगला स्ट्रोक अमोलच्या बॅट मधून आणि खरं तर या फटक्यांची अगोदर गरज होती. इथे चौकारात पाहायला मिळतो. चौकाराबरोबर 17 वरती आपल्याला जाऊन पोहोचेल. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ. पहा पिच टेनिस बॉल आणि ओव्हर मध्ये अनेक नियम बदललेले आहेत, म्हणजे अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होताच मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. दहाव्या चेंडूवरती येणार नाही. डॉट बॉल या ठिकाणी यंत्रणा पाहायला मिळतो. ओ हो हो, पंचांकडे अपील. यस इज गॉन. अमोल बॅक टू दी पवेलियन. तिसरा धक्का लागलेला आहे. विकेट येते. तिथे नो बॉल वरती रनआउटची विकेट आली. चेंडू काउंट की काउंट नाही? काय डिसिजन? नो बॉल. नो बॉल काउंट होणारच नाही ना, कारण तो नो बॉल आहे. विकेट येऊ काही येऊ, नो बॉल काउंट होत नाही. 21 प्रकारे क्रिकेटमध्ये नो बॉल दिला जातो. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा तिथे स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला स्ट्रोक आणि येतोय चार. वल्लभ सर काय संघाची धावत संख्या धावफलकावरती 21. जर तुमचे काय वल्लभ नियम वेगळे असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा, हरकत नाही, कारण शक्यतो तो बॉल आपण काउंट कधी करत नाही. यावेळेचा बॉल क्लीन बोट विकेट. शुभम बाद. षटक संपलेला आणि षटक क्रमांक 2 संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावत संख्या आपण पाहतो 21. लक्ष्य 54चा पाठलाग करत असताना 21. पंचांचं विशेष कौतुक व्हायला हवं, कारण ज्या प्रकारची पंचांची कामगिरी राहिली आहे. शेवटचे 6 चेंडू तर आतापर्यंत 54चा पाठलाग करताना 21 आलेले आहेत. तर 6 चेंडू अजून 6 चेंडू मध्ये विजयासाठी तब्बल धावा मात्र जवळपास 33 धावा अपेक्षित आहेत. यस इज गॉन. पुन्हा एक विकेट. फलंदाज बाद. रोशन आणि दुसऱ्या बाजूला मला वाटतं शुभम. कुणाल इथे बाद होताना पाहायला मिळतो. शुभम मागच्या चेंडूवरती बाद झालेला, आता कुणालही बाद झाला, म्हणजे मोठी हानी, मोठी विध्वंस मैदानामध्ये गोलंदाजाने घडवलेला आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अनेक स्पर्धांचे ऑर्गनायझर आहेत आणि विवेक खाडे आता बाबू मैदानामध्ये दाखल आहेत. यस, पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. बाबू
बाबू खाडे तब्बल यस वाईट बॉल 11 बाईकची मॅच या मुरबाड नगरीमध्ये प्रथम तास ज्यांच्या माध्यमातून अर्थातच विवेक खाडे बाबू खाडे ची मात्र ऑर्गनायझर आहेत आणि पहा आज आपण त्यांनाच मैदानावरती पाहतो परत एकदा चेंडू तिथे ताट येतोय विवेक यांचं विशेष मी कौतुक करेन म्हणजे उत्कृष्ट खेळाडू बरोबर उत्कृष्ट ऑर्गनायझर हे तीनही फॉर्मॅट मध्ये विवेक जबरदस्त कामगिरी करतायत 28 वरती धावफलक जाऊन पोहोचेल तर आता आपण पाहणार आहोत पुढील एक चेंडू कशा प्रकारचा असेल बाबू खाडे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व मैदानावरती आहे आणि विशेष प्रेम का नसावं कारण मुरबाड नगरीमध्ये प्रथम तास त्यांना एक आगळा वेगळा उपक्रम केलेला आहे तब्बल 11 टू व्हीलरचे क्रिकेट स्पर्धा ऑर्गनाइज करणं तितकं सोपं आहे यस तिथे विवेक बॅक टू दी पवेलियन बाबू खाडे बाद होत आहेत आणि मोठा जल्लोष होईल विकेट वाईट प्लस विकेट एखादी स्पर्धा खेळणं सोपं असतं पण एखादी स्पर्धा ऑर्गनाइज करणं त्यामागे काय कष्ट असतात हे जर कुणाला माहित असेल जवळून तर त्यांचं नाव आहे बाबू खाडे विवेक याच बरोबर सामना संपलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे इथे आर के शारदा 11